तर आज फायनली एक लग्न आहे, तिकडे जायचं आहे. आई बाबा आवरून पुढे गेलेत आणि आम्ही अजून बाकी बाहेरचे कपडे वगैरे आत घालायचे तर मग जायचं आहे. त्यापर्यंत म्हटलेले की नाही जायचं, आज अचानक म्हटले चला सगळेजण जायचं आहे. तर चाललो आहे, असं आवरलं आहे. परवा मिडल पार्ट करून मी तुम्हाला हेअरस्टाईल घालून दाखवलेले, आत्ता जस्ट साईड पार्टिशन केलं आहे. तर बघू शकता तुम्ही. चला चला आता आम्ही चाललो आहे लग्नाला. कुठे जरी चाललं तर पहिला ATM मधून पैसे काढावेच लागतात. तर ते काढले आणि निघालं. स्वराला शाळेतून आणण्यासाठी. तो शाळेला गेला सकाळी, मला शाळेत आणण्यासाठी चाललं आहे आता. स्वरचा स्कूलचा युनिफॉर्म बदलायचा आहे आम्हाला. आणला की स्वरचा स्कूलचा युनिफॉर्म बदलायचा आहे. जवळ शाळा डॉन. आता याचं आवरले, आता आम्ही चाललोय. चला बाय कर बाब्या. बाय. आई बाबा आणि आम्ही सोबतच निघालोय. तुम्ही बघू शकताय, आम्ही कुठे जरी चाललं, कोणत्या जरी लग्नाला चाललं तरीही सोबतच जातो. आणि पूर्ण फॅमिलीला सांगितलंय घरचंच लग्न आहे, त्यामुळे सगळेच निघालोय. तर लग्न आहे जयसिंगपूरमध्ये आणि आम्हाला जायला एक 20-25 मिनिटे तर ॲटलिस्ट लागतील. आणि बब्याला बसायचं होतं आईबाबांच्या गाडीवरती, तर त्याला आईबाबांच्या गाडीवर बसवलं नाही म्हणून जरासा फुगून बसला आहे तो. स्वर्णला कम्फर्टेबल वाटावं यासाठी स्वर्णला आई बाबा म्हणाले आम्ही घेतो आणि तुम्ही बब्याला घ्या, नाहीतर दोघे पण त्यांच्याच गाडीवरती असतात केव्हा बघेल तेव्हा. तर इथं बब्याचं चाललंय चिडवायचं काम. गेले 2 दिवस झालं खूप सारा पाऊस होता. आजच पाऊस थोडासा उघडला आहे आणि पाण्याची पातळी पण ह्या 2 दिवसात खूप सारी वाढली आहे. जर असाच पाऊस चालू राहिला तर लवकरच सांगलीला पूर येण्याची शक्यता आहे, कारण पातळी जास्त वाढली की सांगलीमध्ये पूर हा येतोच. तर चला आम्ही जवळच आलेलो आहे कार्यालयाच्या, तुम्ही बघू शकताय. आणि पाणी पुरेपूर असल्यामुळं पिकंही छान आलेली आहेत. पण जर जास्तच पिकांना जर पाणी झालं तर शेतकऱ्याचंही खरंच खूप नुकसान होईल. तर चला फायनली कार्यालय आलेलं आहे. आणि लग्न म्हणजे एक असा प्रसंग असतो जिथं सगळेजण आपल्या कामाच्या रोजच्या व्यापातून सगळ्यांना भेटायची संधी मिळते. आणि यावेळी सगळेजण एवढ्या छान अशा गप्पा मारत बसतात ना, त्यांना रोजच्या कामातून जो वेळ मिळाला नसतो तो वेळ त्यांचा इथं स्पेंड होऊन जातो. तर चला बघा, हे आहे कार्यालय. फायनली आम्ही पोचलोय. कुठे जरी गेलो तर आपलं पहिलं काम असतं छान छान फोटो काढायचं. बघू शकता अजून थोडे पाहुणे आलेले आहेत, थोडे यायचे आहेत. आणि लग्न म्हटलं की लग्नाचं टायमिंग थोडं आधीच दिलं जातं, कारण लग्नाला वेळेवर सगळ्यांनी यावं असं खूप मत असतं. तर चला बघा, अशी सजावट वगैरे. हे आहे कार्यालय आणि हे सगळे आमचे सूर्यवंशी परिवार तुम्ही बघू शकताय. तर आमच्या
छोट्या नंदूबाई पण आलेल्या आहेत. तर आमचं इकडं आलं की असं काही ना काहीतरी गप्पा चालूच असतात. आम्ही फोटो काढलेले नव्हते, बाहेर छान अशी सजावट केली होती आणि तिथे आम्हाला फोटो काढायचे होते. लग्न अजून चालू झालं नव्हतं तरी पण आम्ही येऊन इथं बसलोय. तुम्ही बघू शकता थोड्याच वेळा नवरा नवरीचे आगमन होत आहे. दोन कार्टून बघा, त्यांना खुर्चीवर उभारून डान्स करायचा होता. त्यांचं अशी काही नाटकी चालू झाली होती. बघू शकता इथं अशी नाटकी म्हणजे बँड असतो नाचायचं काम चालू होतं. बघू शकता. लग्न तर छान असं पार पडले आणि इकडे बघा असा छोट्या छोट्या राऊंडमध्ये सगळीकडे गप्पांचा कार्यक्रम मस्त असा रंगलेला दिसतो तुम्हाला इथं. खूप दिवसांनी सगळेजण भेटलेले असतात. लग्न म्हणजे एक असा क्षण असतो की आपण दोन जोडप्यांना नवीन आशीर्वाद तर द्यायचाच असतो, तर त्यासोबतच आपण कित्येक दिवस कित्येक माणसांना भेटलेलो नसतो, त्यांच्याशी बोलणं झालेलं नसतं. फोनवर बोलणं वेगळं, पण समोरासमोर बोलणं हे अगदी वेगळं असतं. आणि याच कार्यक्रमामुळे अगदी आपण सगळ्यांच्या जवळ येऊन आपल्याला बोलण्याचा प्रसंग मिळतो, तो फक्त हा लग्नासाठीच. आणि ही पिऊ बघा, हिला घातलेला छान असा ड्रेस, पण तो ड्रेसचा अवतार हिनं काय करून घेतलेला आणि सारखं हिला ड्रेसवर धरून चालायचं होतं. तुम्ही बघू शकता तिचे नखरे काय संपायचे नावच घेत नव्हते. आणि चला म्हटलं फायनली आपण जाऊ जेवणासाठी. तर ही छोटी पिऊ नुसतं पापडच मागत होते, जेवणाच तर सोडाच, पापडच चालले होते. आणि आम्ही असं काही जेवायला बसलो होतो. बफे सिस्टीम असलं की जेवण ही पटपट आवरतं बरं का. आणि छान असं जेवणाला बसलो होतो. जेवणात होतं सीताफळ बासुंदी, त्यानंतर मसाले भात, पनीर, पापड, पुरी आणि आमटी. छान असं जेवून घेतलो. जाता जाता म्हणलं सगळ्यांना भेटावं. तर ह्या आमच्या जावा आणि आमच्या जावांचं गेटमेंट काहीतरी वेगळंच असतं बरं का. तर सगळ्यांचा निरोप घेतला, म्हणलं आता आपण जाऊया. आणि ह्या मामा भाच्यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं बरं का. हे दोघे असले की नुसती धम्माल आणि नुसती मज्जा असते. हा आहे आमच्या चुलत नंदेचा मुलगा. आणि कार्यालयात आल्या आल्या पहिला हनुमान, शंकरदेव आणि गणपती छान अशी मूर्ती आहे. आणि इकडे छान असं हळदीसाठी डेकोरेशन केलं होतं. तर आम्हाला काढायचे होते तिथेच फोटो. तर चला म्हटलं आहोंना फोटो काढू. तर आहो पहिला सुवर्णाचे फोटो काढून घेतले आणि नंतर आमचे. तर हा बघा छोटा शौर्य, कालपर्यंत त्याने एक छोटीशी रील केली होती. आणि ह्या आमच्या नंदुबाई. तर चला फायनली आम्ही सगळेजण चाललो. ताई वगैरे आले होते. फायनली आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघालो जाण्यासाठी. बघा गप्पा ह्या एवढ्या रंगल्या होत्या की बाहेर येऊन सुद्धा सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. सगळ्यांचा जणू पायच निघत नव्हता. तर फायनली ताई वगैरे जाण्यासाठी निघाल्या. तर आम्हीही चाललोय घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.